Uh, hello, hello, hello. तर आपण लगेच लेक्चर सुरुवात करू का? Uh, Today's lecture topic is IUPAC nomenclature of coordination compound. IUPAC nomenclature of coordination compound. In yesterday's lecture, we will discuss how to write the formula of coordination compound, or how to write the formula of coordination compound. त्याच्यामध्ये पाहिलं आपण की कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा लिहायचा, त्याच्यानंतर त्याचे नावं कशी कशी द्यायची. समजा फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह लिगँड असेल तर काय करतो आपण, निगेटिव्ह लिगँड असेल तर त्याच्या एंडिंग मध्ये काय लिहित असतो, ओ लावत असतो. त्याच्यानंतर जर न्यूट्रल लिगँड असेल तर न्यूट्रल लिगँडच्या एंडिंग मध्ये आपण कोणतंही कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग वापरत नाही किंवा यूज करत नाही. त्याच्यानंतर जर पॉझिटिव्ह लिगँड असेल तर आपण आययुएम लावत असतो किंवा आययुएम तिथं काय करत असतो, यूज करत असतो. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. जर एखाद्या कंपाऊंडला किंवा एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला जर आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर करायचं असेल किंवा नॉमेनक्लेचर नाव जर द्यायचं असेल तर पहिले आपल्याला तो कंपाऊंड कसा लिहितात हे माहित पाहिजे. म्हणून आपण पहिले ए पार्टमध्ये ते शिकलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा लिहितात किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा असायला पाहिजे. In this lecture or today's lecture, we discuss how to write the name of coordination complex किंवा coordination complex नाव कोणत्या पद्धतीने तिथे लिहिता येते. See, writing the name of coordination compound. First, order of naming ions. आता याचे रूल्स आहेत, त्याचे 7-8 रूल्स आहेत. विथ द हेल्प ऑफ रूल्स आपण काय करू, ते हाऊ टू राईट द नेम ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण काय करू शिकू वन बाय वन. ठीक आहे. तर ऑर्डर ऑफ नेमिंग आयन फर्स्ट. In order of naming ions, if the compound is ionic, see here, it's very important topic. Order of naming ions. Order of naming ions मध्ये काय दिलंय, if the compound is ionic, the name of cation mentioned first followed by the name of anion. काय सांगितलं त्याच्यात की जर एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर आयनायझेशन करायचं असेल किंवा आयनिक कंपाऊंड असेल, आयनिक कंपाऊंड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आयनिक कंपाऊंड म्हणजे काय झालं पाहिजे की त्या आयनिक कंपाऊंड मध्ये त्याचे आयन्स पडले पाहिजेत, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स तिथे पडले पाहिजेत. असं जर कंपाऊंड असेल तर त्याच्यामधल्या जो आयनायन असेल तर त्या आयनायनला काय करायचं, ते जो कॅटॅन असतो त्या कॅटॅनचं नाव काय करायचं पहिल्यांदा लिहायचं, फॉलोड बाय द अनायन. फॉलोड बाय द अनायन. कॅटायनचं ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याचं नाव पहिले लिहायचं, त्याच्यानंतर काय करायचं, त्या जो निगेटिव्ह असेल त्या निगेटिव्हचं नाव लिहायचं. हा पहिला पॉईंट आहे आपला. इफ द कंपाऊंड इज आयोनिक, द नेम ऑफ कॅटायन मेन्शन द फर्स्ट फॉलोड बाय द नेम ऑफ अनायन. कॅटायन काय करायचं पहिल्यांदा घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अनायन्स तिथं काय करायचं, अनायन्स तिथं काय करायचं आपल्याला तिथं घ्यायचं. लक्षात. सो फर्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल. पाहते एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. K2 प्लॅटिनम Cl6 हा एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. K2 प्लॅटिनम Cl6 हा एक कंपाऊंड आहे. इथं पाहायचं एक कंपाऊंड मी तुम्हाला इथं याच्यावर ड्रॉ करून दाखवला आहे किंवा ड्रॉ करता येईल. याचं नाव काय की पोटॅशियम प्लॅटिनम Cl6 हा एक पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आणि पहिलंच पॉईंट लिहायचं तिथं यूज करायचा कोणता की जर आयोनिक कंपाऊंड असेल, हा आयोनिक कंपाऊंड आहे त्याच्यामुळं याचं जर आपण या कॉम्प्लेक्सचं जर आयनायझेशन केलं तर या पोटॅशियमवर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट प्लॅटिनम Cl6 याच्यावर काय होतं निगेटिव्ह चार्ज येतो. हा काय आयोनिक कंपाऊंड आहे तर त्याच्यातला पोटॅशियमवर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लॅटिनम Cl6 हा जो पूर्ण कोऑर्डिनेशन स्क्वेअर आहे याच्यावर येतो निगेटिव्ह चार्ज. मग आपण पहिलाच पॉईंट सांगितला ऑर्डर ऑफ नेमिंग आयन्स मध्ये काय केलं आपण की पॉझिटिव्ह ज्याच्यावर चार्ज आहे त्याचं नाव पहिल्यांदा लिहायचं आणि फॉलोड बाय द निगेटिव्ह आयन्सचं काय करायचं नाव नंतर लिहायचं. हे पहिल्यांदा पॉईंट लक्षात घ्यायचा. मग आता पहा फॉर एक्झाम्पल K2 प्लॅटिनम Cl6 द नेम ऑफ कॅटायन. आता नेम ऑफ कॅटायन, कॅटायन कोण सांगितलं मी इथं, कोण आहे कॅटायन, पोटॅशियम. K2 केलं काय म्हणतो पोटॅशियम म्हणतो. मग पहिल्यांदा काय लिहिणार आपण, नाव लिहिणार पोटॅशियम कारण की त्याच्यावर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह. इज रिटर्न फर्स्ट आफ्टर द राईट ऑफ द नेम ऑफ द अनायन. आता अनायन कोण आहे, PtCl6 डायनिगेटिव्ह. PtCl6 डायनिगेटिव्ह हे काय निगेटिव्ह आहे. मग पहिल्यांदा आपण लिहिलं पोटॅशियम, त्याच्यानंतर लिहिलं आपण आता प्लॅटिनम Cl6 मधल्या निगेटिव्हचं काय करणार आपण नॉमेनक्लेचर घेणार किंवा लिहिणार.
मग आपण प्लॅटिनम CF6 डायनिगेटिव्हचं नॉमेनक्लेचर करता वेळेस काय करणार, हेक्साक्लोरोप्लॅटिनेट, हेक्साक्लोरोप्लॅटिनेट. आणि जी काही त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल, जी काही त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल, तर ती ऑक्सिडेशन स्टेट काय करणार आपण स्मॉल ब्रॅकेट मध्ये रोमन न्यूमेरिकल्स मध्ये काय करतो, रोमन न्यूमेरिकल्स मध्ये काय करतो आपण ते लिहित असतो लक्षात. पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा की पहिल्या पॉईंट मध्ये काय सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पहिल्यांदा आयनिक कंपाऊंड जर असेल, आयनिक म्हणजे ज्याचं आयन्स पडतात, एक पॉझिटिव्ह आयन्स दुसरा कोणता असतो निगेटिव्ह आयन्स पडत असतील, तर अशा कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी गिव्ह द नेम ऑफ द राईट द नेम ऑफ द पॉझिटिव्ह कॅटायन फॉलोड बाय द अनायन. मग आपण इथं K2 प्लॅटिनम CF6 मध्ये पाहिलं, याचे आयन्स पडतात, एक असेल K2 पॉझिटिव्ह आणि PtCl6 निगेटिव्ह, म्हणून आपण पोटॅशियमचं नाव पहिल्यांदा लिहिलं पोटॅशियम. आणि मग प्लॅटिनम CF6 जो आहे, तर प्लॅटिनम CF6 मध्ये काय करतो आपण, इथं निगेटिव्हचं काय करायचं आयन्स घ्यायचं किंवा निगेटिव्हचं काय करणार नाव लिहिणार आपण. तर निगेटिव्हचं नाव लिहिता वेळेस जी काही लिगॅंडची संख्या असेल, जी काही लिगॅंडची संख्या, इथं फ्लोरीन लिगॅंड आहे, फ्लोरीन लिगॅंडची किती संख्या इथं 6 आहे, तर आपण तिथं असं नाही म्हणायचं 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं म्हणायचं नाही. इन्स्टेड ऑफ दिस वी कॉल ॲज अ डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा हेप्टा डेका नोन्या असं हे काय करायचं तिचं नाव द्यायचं. म्हणजे डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा हे नाव तिचं काय करायचं द्यायची, इन्स्टेड ऑफ द 1 2 3 4 5. त्या 1 2 3 न म्हणता लिगॅंडची जी काही संख्या असेल त्याला काय म्हणायचं, डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा म्हणायचं. आणि मग प्लॅटिनमचं नाव घ्यायचं किंवा CMI चं नाव घ्यायचं आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असेल तर ती काय करायची आपण त्या स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेट मध्ये तिथं लिहायची लक्षात. तर मग आता इथं काय लिहिलं पहा, हेक्साक्लोरो, why it is called as chloro, the name of this Cl is the chlorine, but we should write here the chloro. why, कारण की याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की लिगॅंडच्या लँग्वेज मध्ये किंवा ज्यावेळेस हा क्लोरीन ऍक्ट ॲज अ लिगॅंड होत असतो त्यावेळेस क्लोरीन काय आहे, क्लोरीन बेसिकली इट इज अ निगेटिव्ह आयन और निगेटिव्ह लिगॅंड. क्लोरीन काय आहे की एक निगेटिव्ह लिगॅंड आहे. मग निगेटिव्ह लिगॅंड जर असेल तर आपल्याला माहिती की निगेटिव्ह लिगॅंडची कॅरेक्टरिस्टिक सेंडिंग काय होत असते, त्याची होत असते ओन. मग याचं नाव आहे क्लोरीन, तर मग आपण याचं नाव काय केलेलं आहे क्लोरो, क्लोरो केलेलं आहे. आणि 6 हे काय 6 लिगॅंड अटॅच येतं, 6 क्लोरीन अटॅच येतं, म्हणून आपण काय केलं 6ला काय लिहितो आपण तिकडं हेक्सा. मग काय लिहिलं आपण हेक्सा क्लोरो प्लॅटिनेट. आणि याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +4 आली, म्हणून आपण रोमन न्यूमेरिकल्स मध्ये काय लिहिले इथं +4 ऑक्सिडेशन स्टेट तिथं लिहिलेली आहे. आलं लक्षात. तर मग आता याची हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ही तुम्हाला मी सांगितलं होतं. समजा फॉर एक्झाम्पल 6 क्लोरीन येतं, एका क्लोरीनवर किती निगेटिव्ह चार्ज आहे, 1 क्लोरीनवर 1 निगेटिव्ह चार्ज आहे, तर 6 क्लोरीनवर किती असेल -6 असेल. आलं लक्षात, -6 असेल. आता पोटॅशियमवर चार्ज काय असतो, एका पोटॅशियमवर 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो. पोटॅशियम किती ते कॉम्प्लेक्स मध्ये 2 आहेत, म्हणजे काय झाले याचा अर्थ हे झालं इकडं +2, म्हणजे 2 हे झाले +2. मग 2 प्लस मधून म्हणजे जर 2 प्लस मधून हे जर -6 जात असतील तर किती राहतात, तर -6 राहतात. पण -6 न घेता आपण काय घेत असतो ऑक्सिडेशन स्टेट त्याची +4 घेतात. -6 मधून +2 जर गेले किती राहतात, तर 4 राहतात. आणि 4 राहिल्यामुळे किंवा 4 राहिल्यामुळे आपण काय करतो +4 ही त्याची त्या सेंट्रल मेटल ॲटमची काय घेत असतो ऑक्सिडेशन स्टेट घेत असतो. हेन्स वी राईट हिअर ऑक्सिडेशन स्टेट द 4. दिस इज द फर्स्ट नॉमेनक्लेचर. आपण या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आता फुल्ली कसं करणार, पोटॅशियम हेक्साक्लोरो प्लॅटिनेट ऑक्सिडेशन स्टेट 4. potassium hexachloroplatinate oxidation state 4. This is the first nomenclature of this compound according to the IUPAC rules किंवा IUPAC चे rules त्यानुसार काय केलं आपण इथे केलं. आता सेकंड कॉम्प्लेक्स पाहू. आता हा सेकंड कॉम्प्लेक्स पहा एक्झाम्पल साठी हे एक एक्झाम्पल घेऊ इथं आपण पहा काय CONH3 5Cl आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय दिलेलं Cl2 दिलेलं. क्लिअर. एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहेत एक्झाम्पल आपले. CONH3 5Cl असा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे आणि या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाहेर जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे Cl2 दिलेलं आहे. Cl2. मग याचं जर आयनायझेशन जर केलं आपण, समजा फॉर एक्झाम्पल याचं जर आपण आयनायझेशन जर केलं तर आयनायझेशन केल्याच्या नंतर काय होतं या कॉम्प्लेक्सचं, जो काही 2 क्लोरीन येतं हे 2Cl हे असे असतात, हे 2Cl काय असतात हे असतात निगेटिव्ह चार्ज मध्ये प्लस बाकीचा जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, बाकीचा जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे तर हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कशामध्ये जातो इथं, हा जातो पॉझिटिव्ह मध्ये.
पहा इथं लक्षात घ्या, कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सचे कसे भाग पडत आहेत किंवा कसे पडत असतात. CONH3 5Cl हा कॉर्डिनेशन स्पेअर मध्ये आहे आणि Cl2 बाहेर आहे. ज्यावेळेस आपण त्याचं आयनायझेशन करतो त्यावेळेस क्लोरीन निगेटिव्ह आहे, म्हणून क्लोरीनवर 2 Cl निगेटिव्ह चार्जेस येतात आणि आपला जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यावर तो पॉझिटिव्ह चार्ज. मग आपला पहिला रूल काय सांगतो की पहिल्यांदा कशाचं नाव घ्यायचं, आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं कॅटायनचं नाव, म्हणजे पूर्ण पहिल्यांदा घेणार आपण स्क्वेअर ब्रॅकेटचं नाव, त्याच्यानंतर लिहिणार क्लोरीनचं नाव. आलं लक्षात. मग पाहायचं कसं केलं आहे तर नॉमेनक्लेचर आपल्याला कसं करता येईल याचं. आता याच्यामध्ये क्लोरो एक घेतला आपण, क्लोरो किंवा पहिल्यांदा घ्या 5 लिगेंडची संख्या पहिल्यांदा कोणाची इकडं अमोनियाची. अमोनियाला आपण काय म्हणतो असतो, मग कालच पाहिलं आपण अमोनियाला आपण अमाइन म्हणत असतो लिगेंडच्या लँग्वेजमध्ये. मग आपण इथे लिहिणार पहिल्यांदा पेंटा अमाइन सी. पहा मी नॉमेनक्लेचर काय करायला द्यायचं होतं, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट क्लोराइड, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट क्लोराइड. आता इथं परत आला ऑक्सिडेशन स्टेटचा. आता इथं ऑक्सिडेशन स्टेट काय असतं, 2 क्लोरीन निगेटिव्ह प्लस आतला एक क्लोरीन काय असतो तो पण निगेटिव्ह, म्हणजे टोटल किती झाली क्लोरीनच्या 3 क्लोरीन. ही एका क्लोरीन निगेटिव्ह चार्ज किती असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. टोटल क्लोरीन किती आपल्याकडे 3. इट मीन्स दॅट सेंट्रल मेटल atoms having the 3 chlorine atoms. 3 ऑक्सिडेशन स्टेट प्लस ऑक्सिडेशन स्टेट काय कोबाल्टचे मग 3. लक्षात. अमाइनची तिथं आपल्याला मायनस करायची गरज नाही, बिकॉज अमाइन इज अ न्यूट्रल लिगँड. अमाइन काय आहे आपला न्यूट्रल लिगँड आहे, त्याच्यामुळे तिथं देर इज नो नीड टू मायनस चार्ज ऑफ द NH3 बिकॉज NH3 इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल और NH3 इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल. लक्षात आलं. तर मग आता या कॉम्प्लेक्सचं आपण नाव सिद्ध केलेलं आहे. तर नाव काय केलं आपण इथं, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट त्याची +3 इन ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेट क्लोराइड आणि शेवटी लिहिलं आयन, क्लोराइड आयन. समजलं नॉमेनक्लेचर. मग अशा प्रकारे काय करत असतो आपण नॉमेनक्लेचर तिथे काय करत असतो, घेत असतो, किंवा अशा प्रकारे तिथे नॉमेनक्लेचर काय करत असतो तिथं लिहित असतो. तर याचा उपयोग करून काय करायचं आपल्याला, तिथं नॉमेनक्लेचर त्या कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं करता येईल. हा झाला पहिला पार्ट. आता दुसरे काय सांगतं, आता हे इट इज अबाउट द नॉमेनक्लेचर, इट इज अबाउट द आयोनिक कंपाऊंड. हे झालं आपलं आयोनिक कंपाऊंड बद्दल. आता जर इफ आता फॉर नॉन आयोनिक कॉम्प्लेक्स लाईक NiNH3 Cl2 असं जर कॉम्प्लेक्स आला की ज्याचे आयन्स पडत नाहीत, असं जर कॉम्प्लेक्स आला असेल की ज्याचे आयन्स पडत नाहीत, म्हणजे तिथं दुसरा हेच नसेल, एकच कॉर्डिनेशन पेअर असेल, द नेम ऑफ द कॉम्प्लेक्स रिटर्न इन 1 वर्ड. तर त्यावेळेस काय करायचं, एकाच वर्ड मध्ये काय करायचं, पूर्ण नाव तिथे लिहून टाकायचं. एकाच वर्ड मध्ये काय करायचं, त्याचं पूर्ण नाव तिथे लिहून टाकायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथं आपल्याला काय सांगता येईल किंवा इथं काय करता येईल बघायचं. आपल्याला नाव काय लिहिता येईल मग या कॉम्प्लेक्सचं, किंवा काय नाव लिहिता येईल आपल्याला. आता याचं नाव काय लिहिता येईल, NiNH3 असा एक कॉम्प्लेक्स आहे, NiNH3 या कॉम्प्लेक्सचं नाव एकाच लाईन मध्ये लिहायचं, टेट्रा अमाइन. पहा टेट्रा अमाइन कशामध्ये, त्याचे 4 अमोनिया मॉलिक्युल आहेत या लाटायत. मग 4ला आपण सांगितलं, 4ला काय म्हणायचं, टेट्रा म्हणायचं. मग टेट्रा अमाइन क्लोरो, कारण की इथं दुसरा लिगॅंड कोणता इथं, हा इथं लिगॅंड कोणता इथं क्लोरीन आहे. टेट्रा अमाइन क्लोरो, सॉरी टेट्रा अमाइन डायक्लोरो, कशामुळे लिगॅंडची 2 क्लोरीन ॲटम्स होतात. टेट्रा अमाइन डायक्लोरो निकेल इज अ सेंटर मेटल ॲटम अँड ऑक्सिडेशन स्टेट इज अ 2. आणि मग काय करायचं, तिथं ऑक्सिडेशन स्टेट काय करायची त्याची लिहून टाकायची, किंवा ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आपण तिथं जनरली लिहू शकतो. इन दिस वे द नेम ऑफ कॉर्डिनेशन नंबर, किंवा आपण कॉर्डिनेशनचं नाव अशा प्रकारे देऊ शकतो. जर कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपला जर आयनिक असेल तर कॅटायनचं फर्स्ट घ्यायचं, नंतर अनायनचं घ्यायचं. इफ द कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज नॉट अ आयोनिक कंपाऊंड, त्याला म्हणतो आपण नॉन आयोनिक कंपाऊंड जर असेल तर त्याचं एकाच वर्डिंग मध्ये काय काय नाव द्यायचं. फॉर एक्झाम्पल टेट्रा अमाइन डायक्लोरो निकेल सेकंड, याच्यामध्ये कुठंही गॅप द्यायची गरज नाही. पहा कसं लिहिलं तर टेट्रा अमाइन लिहिलेलं कसं आहे, त्याचं नाव त्याचं नॉमेनक्लेचर कसं केलेलं आहे, टेट्रा अमाइन डायक्लोरो निकेल आणि सेकंड ऑक्सिडेशन स्टेट काय करायची, ही स्मॉल ब्रॅकेट मध्ये द्यायची. दिस इज द फर्स्ट रूल टू गिव्ह द IUPAC नॉमेनक्लेचर टू द कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. हा पहिला रूल आहे आयोनिक बद्दल आणि नॉन आयोनिक कॉम्प्लेक्स बद्दल. आता आपण काय दुसरा रूल काय आहे, किंवा दुसरा रूल काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहू आपण.
सेकंड रूल पहा, नेमिंग द कोऑर्डिनेशन पेअर. नेमिंग द कोऑर्डिनेशन पेअर द लिगॅन्ड आर नेम फर्स्ट फॉलोड बाय द नेम ऑफ सेंट्रल मेटल आयटम. पहा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर करायचं त्यावेळेस काय करायचं, लिगॅन्डचं नाव पहिल्यांदा लिहायचं. लिगॅन्डचं नाव पहिल्यांदा लिहायचं, त्याच्यानंतर सेंट्रल मेटल आयटमचं नाव लिहायचं. काय सांगितलं आपल्या इथं द सेकंड मध्ये, नेमिंग द कोऑर्डिनेशन पेअर द लिगॅन्ड आर नेम फर्स्ट फॉलोड बाय द नेम ऑफ द सेंट्रल मेटल आयन. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल आयन, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन एक्सप्रेस्ड इन रोमन न्यूमेरल्स. त्याची जी काही ऑक्सिडेशन स्टेट असेल तर ती काय करायची आपल्याला रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायची, जस्ट आफ्टर द नेम ऑफ सीएमआय. जस्ट आफ्टर द नेम ऑफ सीएमआय म्हणजे ज्यावेळेस आपण सेंट्रल मेटल आयटमचं नाव लिहू त्यावेळेस त्याचं नाव लिहिणं झालं की लगेच काय करायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आपल्याला, ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. आणि ही ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये लिहायची, ऑक्सिडेशन स्टेट राईट इन अ रोमन न्यूमेरल. रोमन संख्येमध्ये काय करायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट तिथं लिहायची. आता फॉर एक्झाम्पल हे चार्ट समजून घ्या तुम्ही, इथं तुम्हाला हे लक्षात राहायला सोपं जाईल. इथं पहिल्यांदा काय लिहिणार आपण, नेम ऑफ द लिगॅन्ड. पहिल्यांदा काय लिहिणार आपण, नेम ऑफ द लिगॅन्ड. त्याच्यानंतर लिहिणार सेंट्रल मेटल आयटमचं नाव, आणि सेंट्रल मेटल आयटमचं नाव झालं की फॉलोड बाय द ऑक्सिडेशन स्टेट इन अ रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स मध्ये काय करणार आपण, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट ही लिहिणार. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण लगेच डेमो घेऊ. आपण हा पॉईंट संपला की लगेच याचं कसं लिहायचं हे मी तुम्हाला इथं लगेच सांगतो. सी द एक्झाम्पल. पहिल्यांदा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कोणता आहे ते पाहायचं. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये सेंट्रल मेटल आयटम्स कोणता आहे ते बघायचं. त्याच्यानंतर लिगॅन्ड कोणता आहे ते पाहायचं, लिगॅन्डची संख्या किती आहे ते पाहायचं, ऑक्सिडेशन स्टेट किती ते पाहायचं. त्याच्यानुसार आपण काय करतो, त्याचं लगेच मग त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल आपल्याला. आलं लक्षात. तर इन दिस कंपाऊंड म्हणजे हा जो कंपाऊंड तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिसत आहे, या कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल आयटम्स आहे कोबाल्ट, लिगॅन्ड आहे अमोनिया मॉलिक्युल्स, अमाइन म्हणतो आपण त्याला. लिगॅन्डची संख्या किंवा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6 आणि ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याचे +3. मग आपला सेकंड काय सांगतो की सेकंड पॉईंट काय सांगतो आपला की नेम ऑफ. आता इथं पाहायचं हा कंपाऊंड आयनिक आहे का नॉन आयनिक आहे, नॉन आयनिक कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड कसा आहे, नॉन आयनिक कंपाऊंड आहे, म्हणजे याचे कोणते आयन्स पडत नाहीत. म्हणून आपल्याला याचं या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर इफ वी हॅव टू राईट द नेम ऑफ दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड देन राईट इन अ वन वर्ड. एका शब्दात आपल्याला याचं काय करायचं, पूर्ण नाव लिहायचं. उभं तिथं हेक्झा वेगळं, अमाइन वेगळं, कोबाल्ट वेगळं, ऑक्सिडेशन स्टेट वेगळी, त्याच्यामध्ये कोणती स्पेसिंग तिथं देर इज नो नीड टू गिव्ह द स्पेसिंग बिटवीन नेम ऑफ सेंट्रल मेटल आयटम, नेम ऑफ लिगॅन्ड, नेम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची गॅपिंग तिथं द्यायची नाही, एका वन वर्ड मध्ये लिहून टाकायचं. आलं लक्षात. आता मग कसं लिहिणार मी पाहतच लिहिलं इथं हेक्झा. हेक्झा म्हणजे 6. हेक्झा अमाइन. हेक्झा अमाइन का कसं वाचलं मी, पहिल्यांदा काय वाचलं मी, लिगॅन्ड वाचलो. हेक्झा अमाइन. त्याच्यानंतर कोबाल्ट. कोबाल्टच्या नंतर कोबाल्ट काय आहे त्याची सेंट्रल मेटल आयटम कोबाल्ट, देन राईट ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन न्यूमेरिकल्स, आणि मग काय लिहिलं मी इथं आयन. In this way, we have to write the name of the coordination compound with the help of IUPAC rules. हे आपण रूल्स शिकत आहोत. तर या रूल्स नुसार आपण काय लिहिलं, पहिल्यांदा पहा, नेम ऑफ लिगॅन्डचं नाव लिहिलं पहिल्यांदा आपण. नेम ऑफ लिगॅन्डचं नाव काय, हेक्झा अमाइन. त्याच्यानंतर सेंट्रल मेटल आयटमचं नाव लिहिलं हेक्झा अमाइन कोबाल्ट. त्याच्यानंतर आपण लिहिले ऑक्सिडेशन स्टेट इन अ रोमन न्यूमेरिकल्स. इन दिस वे वी हॅव टू राईट द नेम, होल नेम ऑफ द कोऑर्डिनेशन पेअर, दॅट इज हेक्झा अमाइन कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट 3 ion. दिस इज द सेकंड रूल्स ऑफ IUPAC. किंवा हा काय आहे, सेकंड रूल आहे IUPACचा, किंवा IUPACचा काय हा सेकंड रूल आहे. लक्षात. तर आता थर्ड रूल पाहू. आता 2 पाहिले आपण, आयनिक कंपाऊंड साठी, नॉन आयनिक कंपाऊंड साठी. आयनिक कंपाऊंड असेल आणि नॉन आयनिक कंपाऊंड जर असेल तर त्याचे नॉमेनक्लेचर कसं लिहायचं. त्याच्यानंतर नेमिंग द कोऑर्डिनेशन पेअर, किंवा कोऑर्डिनेशन पेअरचं नेमिंग कसं करायचं किंवा त्याचं नाव कसं करायचं. पहिल्यांदा लिहायचं लिगॅन्डचं नाव, त्याच्यानंतर लिहायचं सेंट्रल मेटल आयटमचं नाव, आणि त्याच्यानंतर लिहायची त्याची ऑक्सिडेशन स्टेट इन अ रोमन न्यूमेरिकल्स, और इन अ रोमन न्यूमेरिकल्स मध्ये काय करायचं त्याचे नाव तिथं लिहित असतो. हा झाला आपला सेकंड रूल, किंवा त्याला म्हणतो आपण सेकंड रूल ऑफ IUPAC. किंवा सेकंड रूल काय झालं त्याचा, IUPACचा हा सेकंड रूल झाला. लक्षात. आता थर्ड रूल काय सांगते, व्हॉट इज द थर्ड रूल. आता बघा, आता नेम ऑफ लिगॅन्ड किंवा नेम ऑफ लिगॅन्ड ते मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जवळपास क्लिअर केलेलं आहे, किंवा क्लिअर सांगितलेलं आहे की नेमिंग ऑफ लिगॅन्ड किंवा कसं करायचं, किंवा
लिगँडचं नाव हे कसं दिलं जाते. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं नेमिंग ऑफ लिगँड्स मध्ये क्लिअर. द लिगँड कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज. जे लिगँड निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात त्याला काय म्हणतो आपण, दिस लिगँड इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह लिगँड. त्या लिगँडला काय म्हणायचं मग, त्या लिगँडला म्हणायचं निगेटिव्ह लिगँड आपण त्याला म्हणत असतो. त्या लिगँडला आपण निगेटिव्ह लिगँड वर म्हणत असतो. लक्षात. तर मग लिगँड कॅरी अ निगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह लिगँड. मग आता द नेम हॅज कॅरेक्टरिस्टिक एंडिंग वर्ड ओ. मग जर निगेटिव्ह लिगँड असेल, जर एखादा निगेटिव्ह लिगँड असेल तर त्या निगेटिव्ह लिगँडचं काय करणार आपण, त्याच्या एंडिंग मध्ये काय देणार आपण, ओनं त्याची एंडिंग करणार. ओनं त्याची एंडिंग करणार. मग ओनं एंडिंग करायचं जर असं तर आपण कालच्या लेक्चरमध्ये इथे काय जास्त वेळ देणार नाही, कारण की आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं निगेटिव्ह लिगँड क्लोरीन असेल तर नाव काय देणार आपण, क्लोरो. व्हाईटिस शेवटी पाहिजे काय आलेली इथं, क्लोरो ओ आलेले. देन ब्रोमिन असेल तर ब्रोमो म्हणायचं, आयोडीन असेल आयडो म्हणायचं, CH3COO निगेटिव्ह असेल तर ऍसिटॅटो म्हणायचं, NO2 असेल, NO डायनिगेटिव्ह असेल नॅट्रिटो एन म्हणायचं, ONO असेल नॅट्रिटो ओ म्हणायचं, NO3 असेल नॅट्रॅटो म्हणायचं, NH3 असेल इमिडो म्हणायचं, N3 असेल नॅट्रिटो म्हणायचं किंवा नॅट्रिडो म्हणतो आपण त्याला, SO4 असेल सल्फेडो, S असेल सल्फिडो, CN असेल सायनो, SCN असेल थायोसायनेटो, thiocyanate N, thiocyanate S is depend upon the when the central metal atom is attached to the nitrogen or the sulfur. Then O असेल किंवा OH निगेटिव्ह असेल हायड्रॅक्झो म्हणायचं, O2 असेल पराक्झो म्हणायचं, CO3 असेल तर काय म्हणायचं, then it is called as the carbanato. It is called as the carbanato. This is according to the name of the IUPAC nomenclature किंवा IUPAC nomenclature नुसार काय करतो आपण, हे पहिलं नाव जे असतील ते नाव द्यायचं. निगेटिव्ह लिगँड कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह लिगँड, द लिगँड कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. जे लिगँड निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात किंवा जे लिगँड निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात त्याला काय म्हणतात आपण, कॉल्ड ॲज द निगेटिव्ह लिगँड. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ द निगेटिव्ह लिगँड किंवा हे काय आहे निगेटिव्ह लिगँडचे काय ते एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बी आपण कालच्याच लेक्चरमध्ये आपण हे केलेलं आहे, निगेटिव्ह लिगँड असेल फॉर न्यूट्रल लिगँड नो कॅरेक्टरिस्टिक एंडिंग यूज. मी सांगितलं तुम्हाला की जर निगेटिव्ह असेल तर ओ लिहायचं शेवटी त्याच्या. बट इफ द लिगँड इज अ न्यूट्रल, इफ द लिगँड इज अ न्यूट्रल देर इज नो एनी कॅरेक्टरिस्टिक एंडिंग किंवा देर इज नो एनी कॅरेक्टरिस्टिक एंडिंग तिथं कोणतीच करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल पिरिडीन असेल सरळ सरळ पिरिडीन लिहून टाकायचं, ट्रायफिनाइल फॉस्फिन असेल तर ट्रायफिनाइल फॉस्फिन तिथे लिहून टाकायचं. त्याच्यानंतर थायोयुरिया असेल तर तिथे काय करायचं, डायरेक्टली थायोयुरिया लिहून टाकायचं. फॉर एक्झाम्पल हे बघा थायोयुरिया असेल थायोयुरिया, पिरिडीन असेल पिरिडीन हे असेल हे. त्याच्यानंतर इथिलीन डायमॉन असेल, इथिलीन डायमॉनवर कोणताच चार्ज नसतो, हेन्स इट इज कॉल्ड ॲज द न्यूट्रल लिगँड. आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणतं, इथिलीन डायमंड डायरेक्टली त्याला आपण म्हणू शकतो किंवा इथिलीन डायमंड तिथं डायरेक्टली त्याला म्हणू शकतो की इथिलीन डायमंड त्याला आपल्याला म्हणता येईल. लक्षात. त्याच्यानंतर सी टॉपिक आहे आपलं पॉझिटिव्ह लिगँड कॅरेक्टरिस्टिक एंडिंग विथ द IUM. जर पॉझिटिव्ह लिगँड असेल तर त्याच्या शेवटी काय लावणार आपण, IUM. हे काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक एंडिंग लावायचं किंवा कॅरेक्टरिस्टिक एंडिंग काय करायचं आपण लावतो IUM. लक्षात. मग कॅरेक्टरिस्टिक एंडिंग जर पॉझिटिव्ह लिगँड असेल तर मी सांगितलं तुम्हाला की मॅक्झिमम जे आहेत किंवा मॅक्झिमम लिगँड ती कशी तर निगेटिव्ह अँड न्यूट्रल आहे. फक्त काहीच लिगँड हे कशी पॉझिटिव्ह आहेत, कारण की लिगँडची खासियत जी असेल किंवा लिगँडचं जर वेन द लिगँड इज ऍक्ट ॲज अ लिगँड और लिगँड ऍक्ट जर त्याला व्हायचं असेल किंवा लिगँड ऍक्ट म्हणून ऍक्ट व्हायचं असेल, द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दॅट इट शुड हॅव अ इलेक्ट्रॉन रिच प्रॉपर्टी. तो लिगँड कसा असला पाहिजे, इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉन्स कसे असले पाहिजे त्याच्याकडे जास्ती असले पाहिजेत. पण असे काही लिगँड तिथं जे पॉझिटिव्ह असून सुद्धा ते काय तर ते त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह लिगँड म्हणून सुद्धा ऍक्ट झाले. तर फॉर एक्झाम्पल NO पॉझिटिव्ह डायपॉझिटिव्ह, NO डायपॉझिटिव्ह या लिगँडचं नाव काय आहे, नॅट्रोनियम. हे बघा त्याचं नाव आहे नॅट्रोनियम. नायट्रोजन ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड आहे, पण लिगँड मध्ये त्याला त्याच्या शेवटी काय लावणार आपण, IUM काय करतो आपण तिथं अटॅच करत असतो, म्हणून त्याचं नाव होईल नॅट्रोनियम. NO पॉझिटिव्ह असेल नुसता, इथं 2 पॉझिटिव्ह इथे 1 पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणायचं नॅट्रोसोनियम. त्याला काय म्हणणार आपण मग, इट कॉल्ड ॲज द नॅट्रोसोनियम. जर NH2 NH3 पॉझिटिव्ह असा एखादा लिगँड असेल देन इट इज कॉल्ड ॲज द हायड्रेझिनियम.
then it is called as the hydrazinium. Why it is called as hydrazinium? Because this is a positive ligand, or it is a positive ligand. Hence the ending characteristics ending जो असेल त्याचा, जो characteristic ending काय असेल त्याचा, characteristics ending असेल त्याचा IUM. characteristics ending कोणता IUM हे त्याचं काय असेल, characteristics ending असेल. लक्षात. मग इन दिस वे आपण काय करू शकतो, त्याचं नॉमिनक्लेचर देऊ शकतो. त्याच्यानंतर आता एक्सेप्शनल लिगॅन्ड पहा. एक्सेप्शनल लिगॅन्ड सुद्धा मी काल तुम्हाला सांगितले होते की एक्सेप्शनल लिगॅन्ड मध्ये कोणते कोणते न्यूट्रल्स आहेत किंवा न्यूट्रल्स लिगॅन्ड कोणते कोणते आहेत. पहिला न्यूट्रल लिगॅन्ड आहे वॉटर. पण त्या वॉटरला आपण वॉटर म्हणत नाही. वॉटरला काय म्हणतात लिगॅन्डच्या भाषेमध्ये, इट इज कॉल्ड ॲज द ॲक्व्या. ॲक्व्या म्हणायचं, ॲक्व्या किंवा ॲक्वो. ॲक्वो, AQUO. देर इज नो एनी यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग. तिथं कोणत्याच प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग घ्यायचं नाही. जे त्याचं नाव असेल तेच नाव तिथं काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस आपण कॉडिशन कॉम्प्लेक्सचं नाव लिहू त्यावेळेस तिथं ते टाकून द्यायचं. फॉर एक्झाम्पल वॉटरला ॲक्व्या और ॲक्वो. NO असेल, NO त्याला काय म्हणतात, देन इट कॉल्ड ॲज द नॅट्रोसिल. त्याला म्हणतो आपण नॅट्रोसिल म्हणायचं त्याला, किंवा नॅट्रोसिल म्हणता येईल. NH3 असेल, NH3 असल्याचं काय म्हणणार त्याला आपण, then it is called as the amine. Then it is called as the amine. CO असेल, then it is called as the carbonyl. Then it is called as the carbonyl. This is about the name of the ligand, positive, negative and neutral ligand. Positive असेल, negative असेल आणि negative असेल, positive असेल आणि neutral असेल. So in this way we have given the name according to the rules of the IUPAC nomenclature. आलं लक्षात. तर हे फक्त जस्ट एवढे लिगॅन्ड सांगण्याचं एवढंच काम होतं की इथं तुम्हाला काय होईल, की इथं तुम्हाला लिगॅन्डची ओळख होईल. काय होईल की एक्झाममध्ये जर तुम्हाला लिगॅन्ड आला आणि लिगॅन्डचं जर तुम्हाला नावच माहित नसेल, देन वी डज नॉट, तुम्ही लिहू शकणार नाही तिथं, तुम्हाला तिथे लिहिता येणार नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं इथं की पूर्णच्या पूर्ण जेवढे काही बुक्समध्ये लिगॅन्ड्स अवेलेबल असतील तेवढ्या लिगॅन्डची ओळख होण्यासाठी मी काय केलं, तुम्हाला इथं लिगॅन्ड तुम्हाला काय केलं शो केले किंवा तिथं आपण तिथं दाखवलेलं आहे. लक्षात. आता आपण तिसरा रूल्स पाहू किंवा जो कोणता पुढचा रूल्स असेल ते काय करतात आपल्या इथं पाहते की कोणता रूल्स आहे. देन सी द फोर्थ रूल, ऑर्डर ऑफ नेमिंग द लिगॅन्ड. आता लिगॅन्डचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, हाऊ टू गिव्ह द नेम ऑफ लिगॅन्ड, किंवा लिगॅन्डला जर आपल्याला नाव द्यायचं असतील तर लिगॅन्डला नाव कसे देता येतील, हे काय आपलं चौथं त्याचा रूल्स आहे. सी ligand are named as the neutral, negative or positively charged. पहा इथं काय सांगितलेलं आहे की लिगॅन्डचं ज्यावेळेस तुम्ही नॉमेनक्लेचर करसाल, आता तुम्हाला माहिती आहे कॉलिशन कॉम्प्लेक्स मध्ये काय असतात, एकापेक्षा जास्त लिगॅन्ड्स असतात. एकापेक्षा जास्त काय असतात, लिगॅन्ड्स असतात. मग एकापेक्षा जास्त लिगॅन्ड जर असले तर त्याच्यामधल्या आपल्याला नावं कशी देणार आपण त्याला, तर आपण नावं अशी देणार, जे न्यूट्रल लिगॅन्ड जर असला त्या कॉलिशन कॉम्प्लेक्स मध्ये तर त्या न्यूट्रल लिगॅन्डचं नाव लिहिणार पहिल्यांदा, त्याच्यानंतर लिहिणार निगेटिव्हचं नाव, निगेटिव्ह लिगॅन्डचं नाव, आणि शेवटी लिहिणार आपण पॉझिटिव्हचं नाव. शेवटी काय करणार आपण, लिहिणार पॉझिटिव्हचं नाव किंवा पॉझिटिव्हचं नाव आपण काय करू शेवटी तिथं आपण जनरली लिहित असतो. पण ज्यावेळेस तुम्ही हा कॉलिशन कॉम्प्लेक्स लिहित असाल, पहा थोडंसं तुम्हाला अजून डिटेल सांगतो इथं, ज्यावेळेस तुम्ही कॉलिशन कॉम्प्लेक्सचं नाव लिहितो किंवा फॉर्म्युला लिहितो तर त्यावेळेस त्याच्या रिव्हर्स आहे. इथं जर तुम्ही कोणी जर ते लेक्चर आपले जर केले ते जर ऐकले असतील तर त्याच्या लक्षात येईल की इथं जी सांगितली म्हणजे पहिल्यांदा न्यूट्रलचं नाव लिहिता वेळेस न्यूट्रलचं नाव पहिल्यांदा लिहिणार, निगेटिव्हचं नाव नंतर लिहिणार आणि पॉझिटिव्हली चार्जचं काय करणार आपण शेवटी लिहिणार. पण ज्यावेळेस कॉलिशन कंपाऊंडचा फॉर्म्युला तुम्ही रायटिंग करता, व्हेन वी राईट द formula of coalition compound, that time first time we take the negative ligand first, then neutral ligand and then positive ligand. लक्षात. लिहिता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कोणता लिगॅन्ड तुम्ही लिहिणार, पहिल्यांदा लिहिणार तुम्ही निगेटिव्ह लिगॅन्ड, मग लिहिणार न्यूट्रल आणि मग काय करणार पॉझिटिव्ह लिहिणार. पण ज्यावेळेस तुम्ही कॉलिशन कॉम्प्लेक्सचं आयपीएक नॉमेनक्लेचर देतो आपण त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा नाव कोणाचं घेणार, न्यूट्रल लिगॅन्डचं नाव पहिल्यांदा घेणार, मग निगेटिव्हचं घेणार आणि मग काय करणार पॉझिटिव्हचं घेणार. आता सी द एक्झाम्पल तुमच्या क्लिअरली लक्षात येईल हो. आता या कॉम्प्लेक्स मध्ये पहा, प्लॅटिनम Cl NO2 NH4 आणि डायपॉझिटिव्ह चार्ज आहे या कॉम्प्लेक्सवर, काय डायपॉझिटिव्ह चार्ज आहे,
आता प्लॅटिनम याच्यामध्ये लिगॅंड्स पहा कोणते कोणते येतं. आता मी तुम्हाला दाखवतो लिगॅंड्स कोणते कोणते येतं. एक आहे पहिला निगेटिव्ह लिगॅंड आहे, NO2 पॉझिटिव्ह लिगॅंड आहे आणि NH3 न्यूट्रल लिगॅंड आहे. इन धीस कॉम्प्लेक्सेस ऑल 3 टाइप्स ऑफ लिगॅंड इज इन्व्हॉल्व. किंवा तिन्ही टाईपचे लिगॅंड आहेत इथे इन्व्हॉल्व आहेत. कोणते कोणते पॉझिटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रल आहे आणि निगेटिव्ह पण आहे. तिन्ही टाईपचे काय ते लिगॅंड इथं अवेलेबल आहेत किंवा लिगॅंड काय इथे अवेलेबल आहेत. आलं लक्षात. मग अशा वेळेस काय करणार आपण किंवा अशा वेळेस काय करणार. आपला रूल्स काय सांगतो पहिल्यांदा. आपला रूल्स सांगतो की पहिल्यांदा लिहिणार आपण न्यूट्रलचं नाव, त्याच्यानंतर लिहिणार आपण निगेटिव्हचं नाव आणि त्याच्यानंतर लिहिणार आपण पॉझिटिव्हचं नाव. बरोबर आहे. आता पहा याचं नाव काय होईल. पहिल्यांदा पहा न्यूट्रल लिगॅंड कोणता आहे. न्यूट्रल लिगॅंड आहे अमोनिया. मग अमोनियाचे लिगॅंडची संख्या किती आहे. 4 आहे. आता आपण फर्स्ट काय करू अमाईनचं नाव लिहू, त्याच्यानंतर क्लोरीन निगेटिव्हचं नाव लिहू आणि त्याच्यानंतर नॅट्रिटो एन लिहिणार. कशामुळं बिकॉज सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम इज अटॅच टू द नायट्रोजन. प्लॅटिनम जो असेल सेंट्रल मेटल ॲटम जो असेल तर तो काय असेल, तो प्लॅटिनम कोणाला अटॅच असेल किंवा प्लॅटिनम कोणाला अटॅच असणार आहे. प्लॅटिनम इज अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम किंवा सेंट्रल मेटल ॲटम सुद्धा काय असेल NO2 मधला नायट्रोजन ॲटम अटॅच असेल. इट शुड बी नोटेड दॅट डाय ट्राय टेट्रा आर नॉट कन्सिडर व्हाईल डिटरमाइनिंग द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याचं जर नॉमेनक्लेचर करायचं असेल तर याचं नॉमेनक्लेचर आपल्याला कसं करता येईल पहा. मी याचं नॉमेनक्लेचर इथं करतो या कॉम्प्लेक्सचं. मी पहिल्यांदा लिहितो न्यूट्रलचं नाव. न्यूट्रल काय अमोनिया. न्यूट्रलची संख्या किती आहे 4. 4ला आपण 4 म्हणत नाही. 4ला काय म्हणतो आपण 4 इज कॉल्ड ॲज द टेट्रा. मग मी म्हणतो टेट्रा अमाइन. टेट्रा अमाइन क्लोरो. टेट्रा अमाइन क्लोरो नॅट्रिटो एन प्लॅटिनम 2 ऑक्सिडेशन स्टेट. काय नाव झालं त्याचं आयबॅक नॉमेनक्लेचर कसं केलं बघा. टेट्रा अमाइन क्लोरो नॅट्रिटो एन आणि स्मॉल ब्रॅकेटमध्ये याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 2 + 2 आहे. पण एक याच्यात निगेटिव्ह असल्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल +1. त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल +1. मग ती स्मॉल ब्रॅकेटमध्ये काय करेल मी रोमन मध्ये मी तिचं काय लिहिल +1 ऑक्सिडेशन स्टेट तिथं लिहून टाकेन किंवा प्लस लिहिणार नाही तिथं फक्त 1 ऑक्सिडेशन स्टेट काय करेल मी तिथं लिहून टाकेन. आलं लक्षात. मग याचं नाव समजलं कसं आलं तर इथं टेट्रा अमाइन क्लोरो नॅट्रिटो एन प्लॅटिनम आणि ऑक्सिडेशन स्टेट मध्ये लिहिणार मी तिथं 1 आयन. दिस इज द परफेक्ट नॉमेनक्लेचर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. मग याच्यानंतर काय सांगितलं अल्फाबेटिकल ऑर्डर. इट इज डिफरंट फ्रॉम रायटिंग द नेम ऑफ कॉम्प्लेक्स. मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण एखादा क्वाड्रेशन कॉम्प्लेक्स लिहित असतो म्हणजे हा क्वाड्रेशन कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्यांदा पहा पहिल्यांदा निगेटिव्ह आयन्स आलेला आहे. पहिल्यांदा निगेटिव्ह आयन्स म्हणजे क्लोरीन आलेला आहे. रायटिंग मध्ये क्लोरीन येतो पण ज्यावेळेस आपण त्याचं क्वाड्रेशन कॉम्प्लेक्स मध्ये आपण त्याचं नाव लिहित असतो किंवा ज्यावेळेस आपण त्याचं नॉमेनक्लेचर लिहित असतो तर त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय घेतला पहिल्यांदा घेतला आपण अमोनिया मॉलिक्यूल. कारण की आपल्याला सांगितलेलं आहे पहिल्यांदा कुठं घ्यायचा न्यूट्रल घ्यायचा मग निगेटिव्ह घेणार आणि मग काय करणार आपण पॉझिटिव्ह चार्ज तिथं काय करत असतो लिहित असतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज तिथं आपण जनरली घेत असतो. दिस इज द 4th रूल किंवा 4th रूल आहे याचा क्वाड्रेशन कॉम्प्लेक्सचा जे काय आपण नॉमेनक्लेचर करतो त्याचं काय आहे 4th रूल आहे किंवा 4th रूल काय आहे याचा आहे. देन वी विल डील विथ द नेक्स्ट रूल 5th रूल न्यूमेरिकल प्रिफिक्स टू इंडिकेट द नंबर ऑफ लिगॅंड. आता पहा हे मी तुम्हाला बोलता बोलता याच्या अगोदर सांगितलेलं आहे तरी आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये आलेलं आहे तर तुम्हाला काय एकदम क्लिअर कट तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. काय आहे आपला पॉईंटचं नाव आहे की न्यूमेरिकल प्रिफिक्स जे आहेत किंवा न्यूमेरिकल प्रिफिक्स जे आहेत तर ते न्यूमेरिकल प्रिफिक्स टू इंडिकेट द नंबर ऑफ लिगॅंड. काय ते टू इंडिकेट द नंबर ऑफ लिगॅंड. ते प्रिफिक्स कसे यूज करायचे क्लिअर. फॉर इंडिकेटिंग द ligand number the prefixes di, tri, tetra, penta, hexa, hepta, octet, nona, deca is it should be used. हे काय करायचं यूज करायचे कशा जागी त्या लिगॅंडची जी काही संख्या असेल त्याच्या जागी. मग लिगॅंडची संख्या जर 4 असेल तर आपण काय लिहिणार टेट्रा लिहिणार. इफ द नंबर ऑफ लिगॅंड इज 2 then we have write here di. If the number of ligand is 3, then we have to write tri. If the ligand is 4, tetra. If the ligand is 5, penta. If the ligand is 6,
हेक्सा इफ द लिगॅन्ड इज 7 हेप्टा इफ द लिगॅन्ड इज 8 ऑक्टॅ आणि डिकॅ 14. तर अशा प्रकारे काय करणार आपण त्याचे नॉमेनक्लेचर लिहिता वेळेस जर त्या लिगॅन्डची संख्या जर